सर्वात सोपी रोजची इंग्लिश वाक्य. आपण रोज एकमेकांशी मराठीतून बोलतो. कधी-कधी इंग्रजी बोलण्याचा प्रयत्नही करतो. तुटकं-मुटकं का होईना आपल्याला येतं. तर त्यासाठी तुम्हाला मदत म्हणून आपण इंग्लिश स्पीकिंग कोर्स 30 दिवसांचा मी घेऊन आले आहे. आपल्या लर्न विथ सुची चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चला, आता आपण इंग्लिश शिकूया मराठीतून. आज आहे आपला डे 4, दिवस 4. डेली यूज इंग्लिश सेंटेन्सेस आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. मराठीतून इंग्लिशमध्ये. मला तुझे कपडे आवडले. आय लाईक युअर आउटफिट. आता ह्याच्यामध्ये आपण क्लोथ सुद्धा यूज करू शकतो, पण इम्प्रूव्ह इंग्लिश मध्ये आपल्याला आउटफिट बोलायचंय. तर मला तुझे कपडे आवडले. आय लाईक युअर आउटफिट. मी शिक्षिका म्हणून काम करते. आता एखाद्याचं प्रोफेशन काय पण आहे, डॉक्टर आहे, शिक्षिका आहे, तर आपण काय म्हणणार? आय वर्क ॲज अ टीचर. आय वर्क ॲज अ टीचर. मी शिक्षिका म्हणून काम करते. मी डॉक्टर असेल तर काय म्हणणार? आय वर्क ॲज अ डॉक्टर. असं म्हणजे मी शिक्षिका आहे म्हणून आय वर्क ॲज अ टीचर. तुम्ही काय करता? आता एखाद्याला तुम्हाला विचारायचंय, तू काय करतो किंवा तुम्ही काय करता, तर काय विचारणार? व्हॉट डू यू डू? म्हणजे तू काय करतोस बाबा, असं. काही काही वेळा तुम्ही असं पण विचारू शकता की व्हॉट डू यू डू फॉर युअर लिव्हिंग. ठीक आहे, तो व्हॉट डू यू डू, तुम्ही काय करता. तुम्ही इंग्लिशमध्ये बोलू शकता का? कॅन यू स्पीक इन इंग्लिश? एखाद्याला आपल्याला विचारायचंय की तुम्हाला इंग्लिशमध्ये बोलणं जमेल का किंवा बोलू शकता का? कॅन यू स्पीक इन इंग्लिश? ठीक आहे, सोपं आहे की नाही बोलायला. चला पुढे. किती वाजले आहेत? एखाद्याला आपल्याला टाइम विचारायचा आहे तर आपण म्हणणार किती वाजले आहेत बाबा. ठीक आहे, तर व्हॉट टाइम इज इट? व्हॉट टाइम इज इट? एखाद्याला घड्याळाचा टाइम विचारायचा असेल तर व्हॉट टाइम इज इट, म्हणजे तुम्हाला त्याला प्रश्न विचारायचा. व्हॉट टाइम इज इट? तुमच्या मदतीबद्दल धन्यवाद. एखाद्याने तुम्हाला मदत केली आहे तर तुम्हाला त्याला थँक्यू म्हणायचंय. नुसतं थँक्यू म्हणायचं नाही. काय म्हणायचं? थँक्यू फॉर युअर हेल्प. काय म्हणायचं? थँक्यू फॉर युअर हेल्प. हे काइंडनेस दाखवतं. थँक्यू फॉर युअर हेल्प. मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तुमचं कन्व्हर्सेशन चाललंय, तुम्हाला माहितीच नाही काय आहे तिकडे प्रॉब्लेम, तर काय म्हणणार? आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज. मला माहित नाही काय प्रॉब्लेम आहे. आय डोंट नो व्हॉट द प्रॉब्लेम इज. मी तुला नंतर कॉल करेन. मी तुला नंतर कॉल करेन. आय विल कॉल यू लेटर. एखाद्याला तुम्हाला फोनवर सांगायचंय किंवा भेटल्यावर सांगायचंय तर तुम्ही काय म्हणणार? मी तुला नंतर कॉल करेन हा. मग त्याला म्हणतात आय विल कॉल यू लेटर. आय विल कॉल यू लेटर. मी तुम्हाला कशी मदत करू शकते? तुम्हाला कोणीतरी काहीतरी प्रॉब्लेम सांगितलाय तर तुम्हाला त्याला विचारायचंय, मी तुला याच्यात काय मदत करू शकतो? तर विचारायचं हाऊ कॅन आय हेल्प यू? हाऊ कॅन आय हेल्प यू? मी तुम्हाला कशी मदत करू शकते? हाऊ कॅन आय हेल्प यू? चला एकत्र करूया. काहीतरी एखादं काम आहे आणि ते तुम्हाला सांगायचं, आपण मिळून करू किंवा एकत्र करू. तर काय म्हणणार? लेट्स डू इट टुगेदर. लेट्स डू इट टुगेदर. टुगेदर म्हणजे एकत्र. चला एकत्र करूया. लेट्स डू इट टुगेदर. तू माझ्यासोबत येत आहेस का? एखाद्याला आपल्याला विचारायचंय की माझ्यासोबत येतेस का किंवा येतोस का? आर यू कमिंग विथ मी? आर यू कमिंग विथ मी? तू माझ्यासोबत येत आहेस का? आर यू कमिंग विथ मी? त्याचं उत्तर येस असेल किंवा नो असेल. आर यू कमिंग विथ मी? त्याच्यानंतर समोरचा उत्तर देईल. मी माझं काम पूर्ण केलं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. कधी कधी आपण म्हणू शकतो आय हॅव डन माय वर्क. तर मी माझं काम पूर्ण केलं आहे. आय हॅव कम्प्लिटेड माय वर्क. तुमचा दिवस चांगला जाऊ दे. आपण एखाद्याला भेटल्यानंतर जेव्हा निघतो तेव्हा आपण म्हणतो की छान जाऊ दे तुमचा दिवस. तर आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो हॅव अ नाईस डे. हॅव अ नाईस डे. तुझा दिवस चांगला जाऊ दे. तर अशा प्रकारची ही इंग्लिश स्पीकिंगची मी जी वाक्य देते ती तुम्ही डेली बोलण्याची प्रॅक्टिस करा, लिहून काढा आणि आपल्या लर्न विथ सुची चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब